नमस्कार मित्रांनो, चला का एकदा आपण आज काहीतरी वेगळं घेऊन आज आलो आपण माचा या ठिकाणी. राजापासून आणि रत्नागिरीपासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे हिल स्टेशन खूप कमी लोकांना माहिती असेल. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही संपूर्ण या पठारावरती मी उभा आहे आणि ह्या पाठीमागे तुम्ही बघताय धुकं आणि हे जे ढग या डोंगराला मिळत आहेत. खूप सुंदर दृश्य आहे. वारा तुम्ही बघताय किती खूप छान वारा आहे. नक्की या ठिकाणी आल्यानंतर एकदा तरी व्हिजिट करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे कसं यायचं याबद्दल नक्कीच माहिती टाकेन. आज माचा या ठिकाणी लांजा तालुक्यापासून जवळचंच हिल स्टेशन आहे. हिल स्टेशन म्हणण्यापेक्षा मी त्याला म्हणेन एक प्राकृतिक गाव, ज्या ठिकाणी तुम्हाला जुन्या बनावटीची घरं आणि यातील वातावरणाला साजेसं असं राहण्याचं ठिकाण त्यांनी या ठिकाणी बनवलं आहे. मी तुम्हाला पूर्ण या ठिकाणी माझ्या पाठीमागून जवळ बघताय की कशा प्रकारची या ठिकाणी घरं आहेत. येथील सुंदर निसर्गाचा आनंद घेऊन झाल्यावरती आम्ही सर्वजण येथील स्थानिक लोकांशी चर्चा केली आणि आम्हाला कळालं की या ठिकाणी एक सुंदर आणि जुनं ग्रामदैवत आहे, ते म्हणजे श्री देवी भैरी भवानीचं. आणि आम्ही थेट आमची पावलं त्या दिशेने वळवली. टुमदार घरांच्या शेजारून जाणारी ही डोंगराळ दगडी पायवाट आम्हाला जणू त्या मंदिराकडे खेचूनच घेऊन चालली होती. आम्ही त्याच दिशेने पुढे जात राहिलो आणि जाता जाताच आम्हाला जो अनुभव येत होता तो काही वेगळाच. पावसाळ्याचा महिना असताना सुद्धा हिवाळ्यासारखं धुकं आजूबाजूला पसरलं होतं. थंडगार वारा आणि हिरवीगार असणारी ही झाडं जणू काही या कोकणचा समृद्ध ठेवाच आम्हाला दाखवत होती. आम्ही या डोंगराच्या दिशेने वाटचाल करतच होतो. या हिरव्या निसर्गात चालताना आम्ही किती दूर चाललो आहोत हे आम्हाला कळतच नव्हतं. परंतु मंदिराची ओढ आणि या आजूबाजूचा परिसर आम्हाला हे सर्व नाविन्यपूर्ण वाटत होतं आणि येणारा मनाचा थकवा दूर होऊन जात होता. निसर्गाचा अनुभव घेता घेता आम्ही कधी मंदिराजवळ पोचलो हे माहीतच नाही पडलं. मंदिराच्या पायऱ्या चढताना येणारा समाधान हा काही वेगळाच होता. मित्रांनो, आपण आलो आहोत आज माचा या ठिकाणी. तुम्हाला जसं बोललो, एक हिल स्टेशनसुद्धा आहे आणि या ठिकाणी या वस्तीने या गावातल्या लोकांनी यांचं पारंपरिक जे दैवत आहे ते या ठिकाणी जपलं आहे. आणि या देवीचं नाव आहे देवी कुलस्वामिनी भैरी भवानी. सगळ्या लोकांनी मला प्रश्न विचारले कुठे आहे भैरी भवानीचं मंदिर. तसं
अजूनपर्यंत तरी मला ऐकिवात नाही आलं की हेच भैरीभवानीचं मंदिर आहे, पण प्रत्येक ठिकाणी जिथे मी चाललो आहे तिथे मला हे भैरीभवानीचं मंदिर नक्की मला बघायला मिळते. त्यामुळे तुम्ही जर कधी मासाळला आलात म्हणजे लांज्यापासून वरती या ठिकाणी हिल स्टेशनला आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. खूप रम्य वातावरण आहे या ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात असलं हे आणि जुन्या बनावटीत अगदी बघा तुम्ही जुन्या बनावटीचं हे घर टाईप म्हणजे मंदिर त्या तुम्ही नक्कीच बघू शकता. या ठिकाणी आम्हाला शिवपिंड तर दिसलीच, पण त्याचबरोबर जुन्या एक काळ्या दगडात कोरलेले हे प्राचीन देवसुद्धा आम्हाला बघायला मिळाले. लाकडी बांधकाम असलेलं हे मंदिर सुंदर, छान आणि टुमदार होतं. तर मित्रांनो, आपण अशा जुन्या मंदिरांना भेट देत असतो आणि योगायोगाने आज आपण हिल स्टेशन बघायला आलो होतो मासाळ या ठिकाणी. परंतु येथील लोकांशी संपर्क केल्यानंतर मला कळालं की इथे ह्या मातेचं हे म्हणजे जसं पूर्वीच्या काळी ज्या दगडात मूर्ती कोरल्या जायच्या त्या प्रकारच्या या मूर्त्यात मला नाही माहिती किती वर्षापूर्वीच्या आहेत आणि याचा इतिहास काय आहे. कारण इथल्या ग्रामस्थांकडून तो इतिहास आपण मिळवण्याचा प्रयत्न करू. जर मिळाला तर नक्कीच मी व्हिडिओमध्ये तो शेअर करेन. परंतु या ठिकाणी आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटते आणि म्हणजे मी बऱ्याचशा मंदिरांना भेट देतो आहे आणि योगायोगाने का होईना आपल्याला या व्हिडिओमध्ये मंदिरं बघायला मिळत आहेत आणि ते आपलं अहोभाग्य समजायचं आहे की अशी जुनी मंदिरं आजही लोक संवर्धन करत आहेत. आणि मला खूप अभिमान वाटतो की जेव्हा या अशा आडगावामध्ये सुद्धा लोक आपल्या संस्कृतीला जपतात, आपल्या कल्चरला जपतात. तर अशा एक लोकांसाठी आपला खरंच मानाचा मुजरा. देवीचं मंदिर आहे आणि आणखी बाकीचे जे मूर्ती आहेत ते कोणाचं आहे? हां. किती लोक येतात आता इकडे म्हणजे आता हे हिल स्टेशन झालं सारखी लोक येतात आणि कधी म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप आणि जसं समजा मुंबईवरनं जी लोक येतात म्हणजे मुंबई पुणे आणि जे बघायला लोक येतात त्यांच्यासाठी होळीला वगैरे पण त्यांच्यासाठी राहण्याची वगैरे सोय तुम्ही करू शकता. माहिती दिली त्याबद्दल आणि नक्की आम्ही हा व्हिडिओ शेअर करतो तुम्हाला बघायला मिळेल. चला, साळगाव खूप सुंदर आहे, इथली लोकवस्ती सुद्धा खूप सुंदर आहे. पण एक बघा हवा खूप येते. एक विनंती आहे तुमच्याकडे, जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तरच तुम्ही या ठिकाणपर्यंत येऊ शकता. कारण या ठिकाणी अजूनपर्यंत तरी अशा सुखसोयी नाही आहेत, म्हणजे बस किंवा ट्रेन या ठिकाणी असं पोचू शकतं असं नाही आहे. पण ज्यांच्याकडे प्रायव्हेट व्हेकल आहे किंवा जे लांजाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असतील आणि त्याची माहिती असेल तर एक माहितीगार माणूस तुमच्याबरोबर नक्की ठेवा. कारण शेवटी हा गावातला भाग आहे आणि मी स्वतः गावात असल्यामुळे मला माहिती आहे की गावातले रस्ते हे थोडेसे अनोळखी असतात. त्यामुळे गावातल्या रस्त्यांना ओळखीचा असा माणूस आपल्याबरोबर असावा आणि आलात तर विचारपूस करूनच या ठिकाणी आहे. परंतु आल्यानंतर तुम्हाला खरोखरच प्रसन्न आल्यासारखं वाटेल. आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे. गोठे गाई गुरींचे या ठिकाणी आहेत. म्हणजे ही काही वर्षापूर्वीची जी संस्कृती होती गावातली आपल्याला आता ती लुप्त होत चालली असं मला वाटतं. पण ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर नक्की आलात तर या ठिकाणी भेट द्या, म्हणजे त्यानिमित्ताने येथील लोकांनासुद्धा चांगलं वाटतं. आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं मला.
तर बघूया अजून काय काय बघायला मिळते आपल्याला. गावकरी मंडळी खूप सहाय्य करतात. म्हणजे ह्या ठिकाणी हॉटेल वगैरे नसल्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि इथील लोक तुम्हाला जेवणाची वगैरे व्यवस्था करू शकतात. त्यामुळे जर या ठिकाणी माचा या ठिकाणी तुम्ही आलात तर इथील या वस्तीला तुम्ही नक्की भेट द्या. मित्रांनो, ही घरं जितकी सुंदर आहेत तितकीच नाविन्यपूर्ण सुद्धा आहेत. कारण तुम्ही बघितलं यांचं छप्पर अगदी जमिनीपासून काही अंतरावरती आहे आणि आजूबाजूनी ही पेंड्याने आणि पत्र्यांनी बंदिस्त केलेली आहेत. कारण याचं तसं आहे की या ठिकाणी हवा खूप मोठ्या प्रमाणात असलेली, पाऊस किंवा हवा ही डायरेक्ट घरामध्ये जाते आणि घरातील काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. म्हणून या ठिकाणच्या लोकांनी हे संपूर्ण बंद करून घेतलेलं आहे. येथील पाटील कुटुंबियांनी आमच्या दुपारची जेवणाची सोय केली होती. झुणका भाकरी, आमटी, भात आणि पापड असं सुंदर गावातलं जेवण जरी साधं असलं तरी रुचकर आणि मनाला भिडणारं होतं. ते खाली असे टाकले जातात सुकायला भिजली ना म्हणून. कोंबडी सुकायला टाकायची, खाली स्टेव करायचा, सुकते ती. आता माझ्या मागे जे बघताय तो आहे माचाळ हिल स्टेशनचा सर्वात सुंदर पॉईंट. आणि माझ्या पाठीमागे जे मला धुकं दिसतंय ते धुकं नसून खाली 300 ते 350 फूट खोल दरी आहे. येथील निसर्गाचा आनंद लुटून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाकडे निघालो. तर कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.